मित्र वाघदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त आज वाटा स्टेशनचं मैदान होतं आणि वाटा स्टेशनच्या मैदानामध्ये हॉटेल सागर शाहीरबाई मुलांनी नातेपुते यांची नवीन खरेदी तेजा आणि अनेक कांचन उरुळी कांचन छोटे ड्रायव्हर कोराळे यांचा बाजीराव ही गाडी पळाली आणि फायनलच्या गुलालाची मानकरी झाली आणि नवीनच खरेदी म्हणून आपण करावी. नमस्ते पहिलवान. नमस्ते. पहिल्यांदा मला सांगा की रात्री खोंड उतरलं. हो, रात्री उतरलं. पायरा बी रात्री 7:30 हो, संध्याकाळी झालं. हा, संध्याकाळी. आणि गुलालाची मानकरी झाली. हा, आम्हाला तर काय माहिती पण नव्हतं. संध्याकाळीच फोन आला सोनूला शेटचा की उद्या जायचं आहे आपल्याला असं नवीन खरेदी. पायऱ्याचं श्रेय जे आहे का नाही, स्वप्नील सर, छोट्या ड्रायव्हर, शाहीदबाई या तिघांची चर्चा झाली. म्हणजे मला ते काय आम्हाला माहित नाही. पायरा झाला आणि आज गाडी इथं पळाली. गाडी पळाली, महाराष्ट्र केसरी झाली. दुसरं खोंड आहे. पहिलाच मैदान म्हणजे पहिली खरेदी आणि पहिलेच मैदान आणि लगेच गुलाल, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? लय म्हणजे आनंदच आहे. कारण बैल तिकडून आला इतका प्रवास करून सकाळी लगेच भरला पण आणि नातं हे बी अंतर लांबच आहे. त्यामुळे त्याला कसला आरामच नाही. आणि बैल मैदानात गट पळून आला तरी बसलाच नाही, सेमी पळून आला तरी बसला नाही आणि अनेक पण बसला नाही बैल. होय ना. हां, बैलच बसला नाही. आता मी गट पळवल्यानंतर आला, त्याच्यानंतर परत सेमी पळाल्यानंतर बैल अजून फ्रेश वाटला का नाही? फ्रेश वाटला. हा, गटाला जाताना व्हायचं फ्रेशच नव्हता बैल, पण सेमी जेव्हा गट पळून आला तेव्हा फ्रेश वाटला थोडा आणि सेमी पळून आले अनेक फ्रेश वाटला आणि आता बी बघा फ्रेशच आहे बैल. पण नक्की आता काय हॉटेल सागर शाहीदबाई मुलांनी नातेपुते म्हणजे तुम्ही नातेपुतेकरांनी काही धक्क्यावर धक्का द्यायचं ठरवलंय का? आता सचिन घेतला की लगेच तो हिंद केसरी आणि कंटिन्यू करणार. आता हा तेजा घेतला, तेजाच ना? हा, तेजा घेतला काल, तोपर्यंत आज गुलाला. म्हणजे तुमचं आता नावाची चर्चा चालू झाली म्हणायचं. बैचं कष्ट आहे ते मागं. अगोदर घेतलेले पर्सन ते आता काम येते. हा, पहिलं आम्ही मस्त त्याच्या मागे हे केले. आता कुठं आम्हाला त्याचं कष्टाचं फळ मिळायला लागले थोडक्यात. नवीन वर्षात सुरुवात केली. सचिनला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटल्यापासून मग तर काय विषयच नाही. आणि सचिन आल्यानंतर तुमच्या दावणीचंच फिरलं का? म्हणजे गुलाला चालू झालं. सगळं चेंज झालं सचिन आल्यानंतर. सगळंच सगळंच चेंज झालं. पहिलवान तुम्ही थोडंसं मोठ्याने बोला. आता पहिलवानाच्या हाताला लागलेला आहे, म्हणजे बरेच दिवस झाले, पण आता हाताला बँडेज आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पहिलवान मैदानात आहे. म्हणजे हे कसं एकमेकाच्या प्रेमच आहे ना तुमचं आणि टीमचं प्रेम बी म्हणायचं, आवड बी म्हणायचं. हा, सगळंच. आणि टीमचा एकोपा. तुम्ही जरी आज 4-5 जण 6 जण जरी आम्ही 5-6 जणच असतो. कसं आहे की एकमेकाला साथ आणि पाठीमागून असणारा तुम्हाला सगळा सपोर्ट ह्याच्यावर आम्ही 5-6 जणच कंटिन्यू येतो आणि सगळं काय जागच्या जागी असतं बैलांचं. अजिबात म्हणजे इकडे तिकडे होत नाही काय. टायमिंगला सगळं करायचं. ज्याच्या त्यानं म्हणजे बैल घेऊन जाणार वेगळी, टांगा घेऊन जाणार वेगळी, सुट्टीला सगळं. मला कदाचित थोडंसं माहीत नसेल किंवा तुमच्या लक्षात आलं नसेल, परंपरेचं मैदान आहे. वाघदेव महाराजांची 80वी पुण्यतिथी आहे आणि मैदान हे ह्यांचं बऱ्याच वर्षापासून होतंय. म्हणजे आता तर मैदानाचं वर्ष मी विसरून गेलो. पण महाराष्ट्र मानाचं मैदान आहे, महाराष्ट्र केसरी, आणि तो मान मिळवला. सचिनने आपला हिंद केसरीचा गुलाल मिळवला आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळाला. तो एक आनंदच आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं पहिलं मैदान आणि इथं महाराष्ट्र केसरी झालं. आणि तुमच्याकडे आणि आमच्या काय सगळं माहित नाही तुम्हाला काय? पहिलंच माहिती त्याचा काय आम्हाला अनुभव बी नाही. कसा आहे मार्का आहे, कसा आहे काय, म्हणजे कायच अनुभवच नाही त्याचा आम्हाला. सुट्टीला विषय नाही. उलट सुट्टीला असं वाटतं त्याला कवा झेंडा पडेल, झेंड्याकडे बघत असतो तो सुट्टीला. झेंडा पडला की त्याचं ती कामच चालू पुढं. आता बाहेरने ही दुसरी बी खरेदी तिकडूनच केली. आता बघा ते कसं कांड वगैरे टोक करून सारखं बघतोय. शाना बैल एकदम. होय ना. आता मी परवाच्या मुलाखतीत शुभेच्छा दिल्या, तर आता परत सांगतो की तुमची दावण आणि तुमची टीम कायमसारखी गुलालात राहील. आणि आता आपण इतर बैलाकडे जातो, ह्याच्या शुभेच्छा असताना आपण इथं थांबू. धन्यवाद.